भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर पुन्हा केले गंभीर आरोप. कृषी विभागातल्या घोटाळ्याचं रेड कार्डच दाखवलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर. कोर्टाकडनं अंशतः दिलासा. कागदपत्रांमध्ये फेरफार प्रकरणी कोकाटे आणि त्यांच्या भावाला 2 वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी 50,000चा दंड. देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना धक्का. 900 कोटींच्या प्रकल्पावरनं शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता. शिंदेंनी मंजुरी दिलेल्या सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री सचिवालयाचे आदेश. आणखी 2 लाख लाडक्या बहिणी अपात्र होण्याची शक्यता. फेब्रुवारीमधील अर्जांच्या छाननीनंतर अपात्रतेचा आकडा वाढणार. मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. 30 मार्चला पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. माधव नेत्रालयाच्या पायाभरणीसाठी दोन्ही नेत्यांना निमंत्रण. आणि पुण्यात जीबीएसचे आणखी 2 मृत्यू. आतापर्यंत पुण्यामध्ये जीबीएसचे 11 बळी. आरोग्य विभागाची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.